नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. एवढी विकास कामं दुसऱ्या मतदारसंघात केली असती तर तिकडून निवडून आलो असतो, अजित पवार यांचं वक्तव्य. तुमची हिंमत असेल तर माझी जागा पाडून दाखवा, नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज. कोल्हापूर जिल्ह्यात जनता महायुतीच्या बाजूनेच, अमल महाडिक यांचा विश्वास. वोट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत, आशिष शेलारांचा इशारा. आता पाहूयात सविस्तर वृत्त. एवढी विकास कामं मी जर दुसऱ्या मतदारसंघात केली असती तर तिकडून सहज निवडून आलो असतो, असं विधान बारामती येथे बोलताना अजित पवार यांनी केलंय. आता भावनिक झालात तर बारामतीला कोणी वाली राहणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिल्याने बारामतीत काय होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढत असलेल्या नवाब मलिक यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय. माझ्यावर दहशतवादी, देशद्रोही म्हणून टीका करतायत, पण मी सगळ्यांवर फौजदारी आणि बदनामीचा खटला दाखल करणार, असा इशारा देताना तुमची हिंमत असेल तर नवाब मलिकाची जागा पाडून दाखवा, असं आव्हान भाजपला दिलंय. विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सर्वत्र प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात देखील महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने वरिष्ठ नेत्यांच्या सभेचं आयोजन करण्यात येत असून आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेमुळे कार्यकर्त्यांना बूस्टर डोस मिळणार असल्याचा विश्वास कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. नक्कीच जो तो पक्ष आपापल्या पद्धतीने आपापले प्रतिनिधी जे देशाचे नेतृत्व करतात त्यांना आणण्याचा प्रयत्न करतो, त्यांचा विषय ते मांडण्याचा प्रयत्न करतात. पण यामध्ये आम्ही 10 महायुतीच्या उमेदवारांच्या वतीने आदरणीय योगी साहेब आज कोल्हापूरमध्ये येत आहेत. नक्कीच याचा फायदा सर्व महाराष्ट्रातले असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम योगीजींवरती प्रेम करणारे असतील त्यांना नक्कीच एक संदेश देतील की कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना एकत्रितरित्या एकी ठेवून पुढे जाण्याची भूमिका योगीजी मांडतात. लोकसभेत फटका बसल्याने शिंदे फडणवीस पवार त्रिकुटाने राज्यात घोषणांचा पाऊस सुरू केलाय. सगळेच लाडके असल्याचे सांगत प्रसिद्धीसाठी वारेमाप पैशांची उधळपट्टी करत राज्यावर लाखो कोटींचं कर्ज गेलंय. मात्र हे लोक 20 नोव्हेंबर पर्यंतच लाडक्या बहिणी म्हणणार असून त्यानंतर त्या त्यांच्यासाठी लाडक्या राहणार नाहीत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी युती सरकारवर टीका केली आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. नाटक पण चांगलं असेल, आमचं बघायचं राहिलं. जसं भरत म्हणाला, आम्ही आल्यानंतर नक्की बघणार आहोत. पण या निमित्ताने या नाटकाचा लेखक दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र याचं विशेष कौतुक, कारण खूप होतकरू आणि खूप वेगळ्या दमाचा लेखक दिग्दर्शक आहे. तो या नाटकाच्या निमित्ताने लोकांसमोर आलेला आहे. त्याचबरोबर यातले कलाकार सगळे आमचे मित्रच आहेत. हेमंत पाटील असेल किंवा सुवेदा असेल आणि अंशा, म्हणजे आमचा अंशुमन विचारे, या तिघांचं हे नाटक पाहिलेलं मी तुला याचा 25वा प्रयोग साजरा होतोय. त्याबद्दल माझ्याकडून तुला मनापासून खूप 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 शुभेच्छा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. सिल्लोड येथील जाहीर सभेत शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर कडाडून हल्ला केलाय. या प्रचार सभेनंतर माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले. मला काय पाडता, मीच सारा कार्यकर्त्यांचा फौजफाटा घेऊन संभाजीनगर जिल्ह्यात उबाठाचा बिस्मिल्ला करणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या अजून 4 चौकशा बाकी असून युतीचं सरकार आल्यावर आम्हीच त्यांना जेलमध्ये टाकू, असा इशारा अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना दिलाय.
जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पोलिंग चीट सोबत पैसे वाटप करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी केलाय. अर्जुन खोतकर यांचे कार्यकर्ते 2 ते 5 हजार रुपये प्रत्येक घरात वाटतायत असा आरोप करत गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांच्या विरोधात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे तक्रार केली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नेहरू रोडला पण एक व्यापाऱ्याला पण दमदाटी दिली. म्हणजे त्या व्यापारी बिचारे घाबरतात, त्यांचं नाव देऊ शकत नाही मी. आणि काल रात्रीपासून या शिंदे गटचे कार्यकर्ता पोलिंग चीटच्या नावाने पोलिंग चीटसोबत 2,000-5,000 रुपये प्रत्येक घरात दिलेले आहे. आणि मला उशीर माहिती पडल्यानंतर मी रात्री कलेक्टरला पण तक्रार केलं. आता रितसर तक्रार करतो. आज त्याने सोमनाथ जलगावमध्ये पैसे वाटप केलं. अंकरदेवल आपला हे अंतरवालीमध्ये त्यांनी पैसे वाटप केलेलं. दमदाटी दर पैशाच्या जोरावर निवडून यायचं असं त्यांना वाटतं आहे. पण हम लोग त्याला कोणत्याही परिस्थितीत त्यांचे प्रयत्न सक्सेस होऊ देत नाही. म्हणून मी आज कलेक्टरला बोललो. ऑब्झर्वर साहेब काही कुठं बाहेर आहे, मला आज संध्याकाळी उद्या भेटणार आहे. आता हे तक्रार झाली, मी एसपीनं पण तक्रार करतो. पोलीस जळगाव मधील मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि अपक्ष उमेदवार विनोद सोनावणे यांच्यामध्ये तिरंगी लढत होती. अपक्ष विनोद सोनावणे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असून त्यांच्या गाडीवरती एक गोळीबार आणि दगडफेक होऊनही त्यांनी प्रचाराचा धडाका सुरूच ठेवलाय. मुक्ताईनगर मधील घराणेशाही आणि हुकुमशाही मोडीत काढणार असल्याचं मत त्यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केलंय. मी जनतेच्या प्रतिसादामुळे, जनतेच्या प्रेमामुळे माझी अपक्ष उमेदवारी ह्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेली आहे. आणि जो जनतेतून मला प्रतिसाद मिळतो आहे, उत्साह मिळतो आहे. मी गावोगावी माझ्या प्रचार फेऱ्या होत आहेत, तर मला गावोगावी रांगोळ्या काढून वगैरे लोकांचा जो उत्साह मिळतो आहे, त्याच्यामुळे माझ्या भावना थोड्या अजून पल्लवित झालेल्या आहे. आणि इथं घराणेशाही विरुद्ध हुकुमशाही हे मला याच्यामध्ये त्यांचा पराभव करून मला इथं लोकशाही पद्धतीने इथं माझा विजय मिळवायचा आहे. तरी जनता माझ्या पाठीशी आहे. जनतेचा मला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. जनता फक्त समोर यायला तयार नाही आहे, पण जनता मला मतपेटीरूपी मतदान करून मला विजय करते अशी मला ग्वाही आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. नमस्कार मंडळी, मी संजय जाधव. पाहिले ना मी तुला या नाटकाचा 25वा प्रयोग 20 नोव्हेंबरला शिवाजी मंदिरला दुपारी 4 वाजता होणार आहे. मी हे नाटक बघायला प्रचंड उत्सुक आहे. मी खूप ऐकलंय नाटकाबद्दल. मी येणार नाटक बघायला. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी जाऊया, है ना. अंशुमन, तुझे 25 प्रयोग झाले, तुझे 500 प्रयोग झाले पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि नक्की होणार. तुला मनापासून शुभेच्छा. अंशुमन, ऑल द बेस्ट. अंशुमन मित्रा, तुझ्या पाहिलेनं मी तुला या नाटकाच्या 25व्या म्हणजे रौप्य महोत्सवी प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा. सुमुख चित्रनिर्मित आणि अनामिका प्रकाशित सुनील हरिश्चंद्रनी लिहिलेलं, दिग्दर्शित केलेलं हे नाटक अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतंय. आणि याचा 25वा प्रयोग 20 नोव्हेंबरला शिवाजी मंदिर दादरला होतोय. अंशुमन, तुला आणि टीमला खूप शुभेच्छा. सुवेदा देसाई, हेमंत पाटील आणि तू खूप धमाल करता या नाटकात. अरे तू तर अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका आहेस आणि माझाही लाडका कलाकार आहे. त्यामुळं तुला अगदी मनपूर्वक शुभेच्छा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला वोट जिहादवरून इशारा दिलाय. आम्ही वोट जिहाद कधीही केला नसून सबका साथ सबका विकास हा आमचा नारा असल्याचं सांगत शेलारांनी पराभव टाळण्यासाठी महाविकास आघाडी वोट जिहाद करत असल्याचा आरोप केलाय. भंडाऱ्याच्या साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरुद्ध लढणारे भाजप उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी भेटीवर भर दिल्याचं पाहायला मिळतंय. प्रचारादरम्यान ब्राह्मणकर हे भाजपचं चिन्ह असलेलं कमळाचं खरं फूल मतदारांना भेट देत असून या माध्यमातून ते स्वतःसाठी मत मागत आहेत. अशा प्रकारे भाजपच्या उमेदवारांना प्रत्यक्ष कमळाचं फूल देऊन मत मागितल्याचं पाहायला मिळतंय. इतक्या गावांमधून गेलो, कधी कधी दुपारच्या वेळी गावामध्ये लोक नसतात, शेतीचे कामं सुरू असल्यामुळे शेतांमध्ये असतात. पण संध्याकाळनंतर प्रचंड उत्साह लोकांमध्ये असतो आणि मला कधीच अपेक्षा नव्हती इतका सुंदर रिस्पॉन्स आम्हाला प्रत्येक गावामधून मिळतो आहे.
बंडखोर उमेदवारांचं असं आहे की त्यांच्याजवळ नावं आहेत की बा हा त्यांच्या बरोबर आहे, हा माणूस त्यांच्या बरोबर आहे, त्यांच्याजवळ नावं आहेत पण गावं नाही आहेत किंवा हे 4 गावं त्यांच्याकडे गेले, 60% आहेत, 20% आहे, काहीच नाही आहे. फक्त काही नावं ऐकू येतात की हा त्यांच्याबरोबर जुळला म्हणून, पण गावं नाही आहे. काय विश्वास आहे कमळ यावेळेस परत फुलेल? 100% कमळ येईल आणि यायला हवं. कारण जितक्या सुंदर योजना आहेत आणि ग्रामीण भागातल्या गरीब माणसापासून तर सर्व शेतकऱ्यांपर्यंत ज्या योजना आहेत महिला भगिनींसाठी वगैरे वगैरे, तर या योजना सुरू राहाव्या हे सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या योजना सुरू राहाव्या म्हणून सगळेजण कमळाची बटन बिलकुल दाबल्याशिवाय. महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आपण निवडून येताच अर्जुनी मोरगाव क्षेत्रात साखर आणि इथेनॉल कारखाना आणू असं आश्वासन शेतकऱ्यांना दिले. राजकुमार बडोले यांनी मतदारसंघात पिंजून काढत प्रत्येक गावात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर मतदान करण्याची विनंती मतदारांना केली आहे. त्याचबरोबर आमचं जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा विजेचा जो लोड येतो आहे त्या विजेचे बिल माफ झाले पाहिजेत, त्यांच्या धानाला योग्य भाव भेटला पाहिजे, त्यांना बोनस भेटला पाहिजे, असे सगळे विषय घेऊन आणि विशेषत्वाने युवकांसाठी या ठिकाणी रोजगार हा एक जो विषय आहे ते या ठिकाणी तिन्ही तालुक्यामध्ये MSSIDCची निर्मिती होऊन त्या ठिकाणी उद्योगधंद्याची वाढ झाली पाहिजे, असे विषय घेऊन आपण या ठिकाणी येतोय. आणि या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी साखर कारखाना करण्याच्या बाबतीत किंवा इथेनॉल कारखाना म्हणजे एकूणच शेती व प्रक्रिया करण्याच्या संदर्भात शेतावर आधारित वनावर आधारित उद्योग या ठिकाणी येऊ शकतील. त्याचबरोबर या ठिकाणी दळणवळणाची व्यवस्था झालेली आहे, आता ब्रॉडगेज रेल्वे झालेली आहे, 4 लेन रस्ते होत आहेत आणि त्याच्यामुळे नागपूर किंवा रायपूरशी आता या ठिकाणी जोडता येते. ड्रायपोर्ट नागपूरला होत आहे, त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय या ठिकाणी उत्पादने जी आहेत ते आंतरराष्ट्रीय बाजारात पण नेता येतील आणि या ठिकाणी युवकांना रोजगार देता येईल. तर असे सगळे विषय घेऊन आपण या ठिकाणी हे विधानसभा लढत आहोत. वयोवृद्ध तसेच दिव्यांग व्यक्तींना मतदान करण्याकरता मतदान केंद्रावर जाऊन पायपीट करावी लागत होती. मात्र ही बाब लक्षात घेत निवडणूक आयोगामार्फत 85 वर्षावरील वयोवृद्ध तसेच दिव्यांगांना गृह मतदानाचा अधिकार दिलाय. त्यामुळे वयोवृद्ध तसेच दिव्यांगांमध्ये मतदानाप्रती उत्साहाचं वातावरण दिसून येतंय. यवतमाळच्या पुसद शहरातील रहिवासी गंगादेवी शंकरलाल कान्हू या 97 वर्षीय आजीने गृह मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. मतदान केल्यानंतर या आजीला आनंद झाल्याचं यावेळी पाहायला मिळालंय. वेळ झाली या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.